रुपाली, मला शांतीनं जगूच द्यायचं नाही असं ठरवलंयस का? हो पण मी काय म्हणते, तुझ्या तर खोट्या माफीचा सुद्धा कंटाळा आलाय मला. का वागतेस असं? अगं आपल्याला मूल होऊ शकत नाही हे तुला आत्ता कळलंय का? आधीच माहित होतं ना आपल्याला. मग मला न सांगता अचानक दवाखान्यात जाऊन हे तू काय करतेस? अहो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता खरं नाही सांगू शकत आहे. तुम्ही प्लीज शांत व्हा ना. रुपाली, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपण दोघांनी सहमतीनं मुलाबाळाचा विषय संपवला होता ना. काळजावर दगड ठेवून एकमेकाला समजावलं होतं की आता आपण आई बाबा नाही होऊ शकत. त्या जखमेवरची खपली आज पुन्हा का काढली? अहो असं काही नाहीये हो. माझ्याकडे तो एकच पर्याय होता आता. म्हणजे अहो अमोलचं अपर्णाविषयीचं प्रेम बघून माझं मन पुन्हा त्या वाटेला गेलं. चुकलं माझं. मी परत असं नाही करणार. बस रुपाली, तू रोज नवीन काहीतरी उद्योग करतेस आणि घरातली शांतता बिघडवतेस. हा शेवटचा प्रयत्न होता. विश्वास ठेवा माझ्यावर. हो ठेवतो ना. त्याशिवाय माझ्याकडे काही पर्यायच नाहीये आणि हे तुला चांगलं माहितीये. त्यामुळे पुन्हा पुन्हा तू तेच करतेस जे मला नकोय. वैताग आलाय या सगळ्याचं रुपाली. अहो अहो रुपाली, मला सांग, तू हे सगळं अमोल आपल्या बरोबर राहावा म्हणून तर करत नाहीयेस ना? ठीक आहे, हरकत नाही, नको देऊ उत्तर. पण एक लक्षात ठेव, अमोल आधी अर्जुन आणि अपर्णाचा मुलगा आहे, मग आपला. रुपाली ताई, तुम्ही खोटं बोलताय हे मला चांगलंच माहिती आहे. पण हे जर खोटं होतं तर खरं काय आहे हे जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत बोलण्यात काहीच अर्थ नाही. हो हो ना. हा किती वेळ झालं मी तुला आवाज देतोय. ओ त्याला काय झालं ग तुला? हो हो पण तुम्ही एवढी चिडचिड का करताय? चिडचिड नाही करत मी. मला लॅपटॉपचा चार्जर दे. हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगते, कोणाचाही राग तुम्ही माझ्यावर नाही काढायचा. तुम्हाला काय झालं ना ते आधी सांगा. रुपाली ते काय बोलल्या बघितलं का? स्वतःला मूल होत नाही म्हणून आता अमोल माझ्या बरोबर राहणार. वा, अमोलला बरोबर गोळात घेतलं या बाईनं. मला तर वाटतं ही सगळी नाटकं चालू आहेत त्यांची. हो, मला पण काहीच कळत नाही हो. या रुपाली त्यांनी अचानक काहीतरी नवीनच सुरू केले. पहिल्यापासून अशाच वागत आलेत बघ या. पोटात एक आणि पोटात एक. हे बघा, तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. आपल्याला काय झालंय ते नेमकं अजून माहित नाहीये. अगं अजून काय माहित असायचं आहे? अमोलला दिदीन दाजींपासून लांब करायचं काम चालू आहे त्यांचं. एवढं न करण्यात पण येडा नाही मी. अहो, पण तुम्ही हे सगळं कशावरून बोलताय? अगं त्यांना बाळ होणार नाही काय त्यांना आत्ता माहित आहे का? मग मागचं उकरून काढायची काय गरज आहे? अमोलच्या जवळ जायचं फक्त कारण पाहिजे यांना. हो, तुम्ही जर हळू बोला ना, हे जर कुणी ऐकलं तर बरं नाही वाटणार. ऐकू दे ग. घरात राहण्यासाठी नीट वागीन, सगळ्यांची काळजी घेईन अशी वचनं दिली आणि आता आम्हाला स्वतःकडे ओढून घेण्याचं काम चालू आहे यांचं. अमोलला आहे ना जाणून बुजून इमोशनल करतात त्या. बरोबर आहे, पण मग छोटी सरकार इमोशनल का होत आहेत मला तेच कळत नाहीये. खरं आहे तुझं मन. रुपाली ताई अमोलला स्वतःकडे जरी ओढत असल्या ना तरी अमोल का त्यांची बाजू घेतोय काय कळणं झाले बघ. अगं आजकाल तो बोलाय पण त्यांच्यासारखं लागलाय. हो ना, तुम्ही आत्ताच बघा. तुम्ही रुपाली ताईंना दोष देताय पण छोटे सरकार स्वतः म्हणाले की मी मोठ्या माबरोबर आहे. अमोलनंच त्यांना इकडं आणलं आणि आता सोबत राहायची पण परवानगी दिली. नक्की काय विषय आहे काय कळायला मार्ग नाही बघ. अमोल बोलल्यामुळे दिदीला आणि दाजींना पण काय बोलता नाही आलं. बरं बघू, मला चार्जर दे. हे म्हणतायत ते खरं आहे. स्वतःच्या माबापांना इतका त्रास होत असताना छोटे सरकार ते रुपाली त्यांची बाजू का घेत आहेत? हो ना. हो आले. बापू, हो पुरुषाला बाप न होता येणं म्हणजे वटवृक्षाच्या नशिबी सावलीचं दान नसल्यागत आहे हो. आज जे काय घडलं ना त्यामुळे स्वप्नील सुकलेल्या वडाच्या झाडागत दुखावला असणार बा. खरं आहे विनायकराव. अहो आपण बोलू त्यांच्याशी, नाहीतर
त्यांना तरी कोण समजून घेणार आहे? हा, आणि तुम्हाला खरं सांगू का विनायकराव, अशा वेळी किती बी माणसं जवळ असली ना तरी कुशीत शिरून रडायला आईबापच लागतात अशा वेळी. खरंच स्वप्नील सरांच्या संयमाला मानलं पाहिजे आपण. चल बापू, बोलतो मी त्याच्याबरोबर. या. स्वप्नील, का रे पोरा, एकदम शांत शांत आहेस? काय नाही विनय काका. स्वप्नील सर, हो काय नाही कसं, हे बघा, तुम्हाला अवघड वाटत असेल बोलायला तर मी आतमध्ये जातो, पण तुम्ही तुमच्या काकांशी व्यवस्थित बोला, मन मोकळेपणाने बोला, निसंकोच बोला सर. पण अहो, तुमचा जरा चेहरा बघा, असं जर दुःख मनात कोंडून ठेवलं ना तर तुम्हालाच त्रास होईल त्याचा. नाही बापू, असं काही नाही. स्वप्नील, रुपालीच्या वागण्याचं लईच वाईट वाटतंय का रे तुला? विनय काका, मला मेल्याहून मेल्यासारखं झालंय रे. जेव्हा रुपालीला बाळ होणार होतं ना तेव्हाच ते होऊ दिलं असतं तर ती अशी नसती वागली. अरे वाईट वाटणं साहजिक आहे, पर ते आता मान्य करायला शिकलं पाहिजे ना आपण. काय काय मान्य करू विनय काका, मला मूल नाही. आई वडील जसं वागले त्यानंतर त्यांच्या जवळ राहायची इच्छा नाही माझी. एक ही रुपाली माझी म्हणाविषयी आहे, पण ती असं वागते. विनय काका, मी सगळ्यांपासून दुरावत चाललोय, लांब होत चाललोय. स्वप्नील, अरे असं काय नाही. अरे आम्ही हाय ना तुझ्यासाठी, आणि रुपालीच्या चुकांची शिक्षा आम्ही तुला देऊ का सांग बरं? हा, आणि हे बघ, अर्जाच्या वाईट काळात त्यालाच नाही तर अख्ख्या कुटुंबाला सांभाळलेस रे 7 वर्ष. अरे खरं सांगू का, मला तर तुझ्यासारखा चांगला माणूस आणि नवरा खरंच बघायला मिळालेला नाही. तुझं बोलणं साहजिक आहे विनय काका, पण रुपालीला समजावण्यात अपयश येत आहे मला. नाही स्वप्नील सर, तुम्ही असं समजू नका. हे बघा, रुपालींना समजावणं हे तुमचं काम आहे, पण सुधारणं ते त्यांच्यावर सोडून द्या की. कसं वागायचं ते त्यांचं त्यांना ठरवू द्या, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. आणि मी खरं सांगू का, तुम्ही नेहमी त्यांच्या चुका सांगून त्यांना सुधरवत आलाय. स्वप्नील सर, माझ्यावर विश्वास ठेवा. अहो, रुपालींना तुम्ही खरंच लय म्हणजे लय चांगलं सांभाळलंय हो. होय, आणि राहिला प्रश्न मूलबाळ न होण्याचा, तर तू अमोलला तुझा मुलगा मानतोस ना, मग आता मूलबाळ नाही असा विचार करूच नकोस रे. अरे तू परवा शाळेत गेला होता ना, तर घरी आल्यावर अमोल किती कौतुकाने सांगत होता तुझ्याबद्दल. खरं विनय काका, बापूला विचार. खरंच स्वप्नील सर, अमोलचं तुमच्यावर लय म्हणजे लय प्रेम आहे हो. खरंच. आता फक्त तुम्ही हे विचार करा की अमोलसाठी तुम्ही अजून काय करू शकता. असं नाराज होण्यात काहीच अर्थ नाही हो. स्वप्नील सर हसले बरं का विनायकराव. हो बापू, लहानपणापासून अर्जान ह्यो रुसला ना की अशीच फुगून बसायचे. लय अनुभव आहे मला यांचा. विनय काका, बर, चला स्वप्नील सर, आम्हाला दोघांना फिरायला जायचंय. हा, का तुम्ही पण येताय आमच्या बरोबर? चला. काय झालं अप्पे? अप्पे काय झालं मला कळतंय. तुला त्रास होतोय हे पण कळतंय मला, आणि वहिनी मुद्दाम करतात ते पण कळतंय, पण आता आपल्याकडे काहीच पर्याय नाही आहे. त्यांचं ठीक आहे अर्जुन. अमोल, काय बाळा, काकी कशी आहे?
बाबा आई मोठी माय एकदम छान आहे. बरं ठीक, चला आवरा आता झोपायचे. हा पळा. बाबा अरे मी असं झोपणार आहे. अमोल आगाऊपणा करू नकोस हा. अर्जुन तू त्याला घेऊन जा आणि त्याला फ्रेश व्हायला सांग. आळशी झालाय रे खूप, तसंच झोपेल तो. मा अगं तू बाबाला का सांगतेस? त्यापेक्षा मी करतो ना, कारण मी ठरवले की मी असेपर्यंत पुन्हा टेन्शन देणार नाही. एक मिनिट, मी असेपर्यंत म्हणजे तू कुठे जाणार आहेस? अगं सॉरी मा, मी चुकून बोललं ग. मी तू पुन्हा टेन्शन देणार नाही असं म्हणायचं होतं. बर चला आवरा पळा आता. चला. हो बाबा. सावकाश सावकाश. अर्जुन, अमोल जरा वेगळा वाटतोय का रे तुला? नाही ग, असं नाही काय. तुला असं का वाटतं? माहित नाही, पण असं वेगळंच वागतोय तो. सावकाश. हो मा बाबा चल झोपूया. हो झोपा. बर. मा बाबा हात द्या. अरे मा बाबा तुम्ही हात झोपणार अशीच राहू द्या. अमोल, अरे काय झालंय तुला? तू असं का वागतोयस? अगं मा, तुमच्या दोघांची हात अशी एकत्र असले की मला असं वाटतं की तुम्ही दोघे एकत्र आहात. अमोल, अरे काय कुठे हरवलायस? मा बाबा मी किती लक्की आहे ना, कारण मला तुमच्यासारखे काळजी करणारे मा आणि बाबा मिळाले. अरे सगळ्यांचेच मा बाबा काळजी घेतात बाळा. हो, पण इथे मला 3 आजोबा आहेत. मोठी मा, मोठे बाबा आणि खूप प्रेम करणारे माझे मोमा मामा पण आहेत. मग सांग बाबा, आहे की नाही मी लक्की? हो आहेस तू लकी. हा अमोल, पण ही सगळी माणसं तू तुझ्या प्रेमाने कमवली आहेस आणि आम्ही सगळे कायम तुझ्या सोबत आहोत. हा, पण अमोल बाळा मला तू एक गोष्ट सांग. तू आज एकदम असं मोठ्या माणसासारखं का बोलतोयस? कारण बाबा अरे मी मोठा होणार आहे ना. काहीतरी बडबड करतोय. झोप आता लवकर. चला. मा बाबा तुम्ही दोघे असेच माझ्या बरोबर झोपा. चला झोपा आता, उद्या सकाळी स्कूलला जायचंय ना. हो बाबा, गुड नाईट. गुड नाईट. नाही. काय अप्पे, आज सकाळी सकाळी आवरून साडी नेसून? एका कन्याशाळेत कार्यक्रम आहे. तिथल्या मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी मला आमंत्रित केले. अरे वा, वुमन एम्पॉवरमेंट, महिला सबलीकरण मनावर घेतलेस तू. घ्यायलाच पाहिजे ना, बाहेरची परिस्थिती बघतोस ना अर्जुन. मुलांना 4 चांगल्या गोष्टी कळल्या पाहिजे. जा तू व्यवस्थित मार्गदर्शन करता. हो. अमोल कुठे पण? अरे त्याच्या शाळेची वेळ होईल आता. बघितलंस ना, उशिरा उठतो. आंघोळीचे नाटक आहे त्याचे. मला माझं आवरून त्याचं आवरायचं अजून. अप्पे तो आवरून वहिनींकडे गेलाय. एवढ्या सकाळी सकाळी रुपाली ताईंकडे? हा, वहिनींचं काहीतरी काम होतं असं म्हणलं. बर. अमोलला हळूहळू रुपाली ताईंची जास्तच ओढ वाटते. आता सकाळी सकाळी काय काम असणार आहे त्यांचं? आता ही शेवटची गोळी. हा, पण मोठी मामा गोळी आवडत नाहीत. अमोल बाळा, आता आपल्याला लवकर बरं व्हायचंय की नाही, मग ह्या गोळ्या खाव्याच लागतील ना. हो मोठी मा, मी सगळे औषध घेईन. शहाणं माझं बाळ. आणि अमोल, घरात आहे ना तू सगळ्यांसमोर नॉर्मल राहा, म्हणजे कोणाला काही शंका नको यायला. अगं मोठी मा, सगळे एकदम ओके आहेत. कुणाला काही शंका येत नाही. ठीक आहे. आणि अमोल ऐक बाळा,
म्हणजे तुला जर काही त्रास झाला ना तर तू मला येऊन सांगा, घरात बाकी कोणाला काही सांगू नको. अर्जुन, अरे पण असं कसं सगळं ठीक होईल? मला ना असं वाटतं की आपण पालक म्हणून अमोलसाठी खरंच कमी पडतोय. आपल्या अगदीच तसं नाही म्हणता येणार, पण काही चुका आहेत आपल्या, पण त्या सांभाळणं आपल्याच हातात आहे. आता सगळ्यात जास्त गरजेचं काय माहिती, आपण जास्तीत जास्त वेळ अमोल बरोबर घालवतो. म्हणजे आपण मला सांगा, आपण अमोल बरोबर किती वेळ घालवतो दिवसातला? खूप कमी वेळ, सकाळी संध्याकाळी. सरळ सरळ आहे, तो आपली कमतरता कोणाकडून तरी भरून काढणारच ना. खरं सांगायचं म्हणलं ना तर आपली कमतरता तो वहिनीकडून भरून काढतो. हो, मला पण तेच वाटतंय. म्हणूनच असं सकाळी सकाळी त्यांच्याकडे गेला ना तो. कामातून वेळ काढलाच पाहिजे, मी तुला पहिल्यापासून हेच सांगतो. आता सगळ्यात जास्त गरजेचं हेच आहे की आपण आपल्या शेड्यूलमधून जास्तीत जास्त वेळ अमोलसाठी द्यायचा. हो, मला पण कळतंय हे. अर्जुन, या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे आता. बरं ठीक आहे, मी आहे खाली, तू आवरून ये. अमोल, अरे बाळा, तुझं ते चित्र पाठवलं होतं त्याचं काय झालं? बापू अजा थांबा की हो. टीचर म्हणले की ते पूर्ण जग दाखवून इथे येणार आहे. हो, म्हणजे तुझं चित्र लय मोठी माणसं बघणार आहेत म्हण की. हा मग, आणि तुम्हाला सांगतो अमोलचा नंबर येण्याचे पूर्ण चान्सेस आहेत बरं का. अहो किती जीव ओतून चित्र काढलंय पोरानं. भांजे, माझ्याकडनं तुम्हाला बेस्ट ऑफ लक बरं का. झाली का तयारी? हो मा, मी निघेल आता थोड्या वेळात. बरं अमोल, शाळेत छान लक्ष दे. आणि मी पुन्हा एकदा तुला सांगतेय, तुला काहीही त्रास झाला तर टीचरला सांगायचं आणि माझ्या मला कळवायचं. माहिती मला मा. एक मिनिट, तुम्ही काय सगळे हसताय? अर्जुन, त्याचा आगाऊपणा वाढत चाललाय. तू काहीच बोलणार नाहीस का त्याला? लहान आहे तो, काय बोलणार त्याला? आणि असे बरोबरच बोलते ना पोरगं. मा, तू काही काळजी करू नकोस, तू बिंदास जा. बरं, आणि तुला काही लागलं तर मी कळवेल. पण अमोल बाळा, अरे तू जाणार कसा आज? दिपे मामा. सोडणार भांजे, सोडणार. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अमोल, हा तुझा डबा. हा, याच्यात सगळं भरलंय. हा, सगळं वेळेवर खायचं, सगळं संपव. आणि काळजी घे. हो मोठी मा. बरं चला, येऊ आम्ही. हो निघ. चला येतो. बाय बाबा. बाय बाय. चला भांजे, निघायचं का आपण पण? हो मामा. बापू चला. रुपाली ताई, काय झालं? काही कामात होतं का? अगं, कामात कुठं? तुझं काही काम होतं का? कामं तर खूप आहेत माझी तुमच्याकडे, पण आता मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. काय? कालपासून काय लपवताय तुम्ही? अगं, कुठं काय लपवती तेव्हा? सगळं तर स्पष्टच बोलते की तुझ्याशी. रुपाली ताई, उगाच भोळ्या असल्याचं नाटक नका करू. हा, मी माणसाच्या बोलण्या चालण्यावरून ओळखू शकते की हा माणूस काहीतरी लपवतो.